शेठ भोईर, हिमांशु एंटरप्राइजेस यांचं आगमन, प्रीतम पाटील, सुभाष ठाकूर सहर्ष स्वागत आहे। तुर्वे गावचे अशोक पाटील इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण यावं। चला सुमित 11 पडगे 40+ संघाचे पॅकर आमचे संतोषजी भोईर या पण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि पहिला चेंडूने स्वागत केलाय, चेंडू सीमारेषा बाहेर खणखणीत चमचमीत आलाय, हा एक बेहतरीन षटकार। या धन्यवाद धन्यवाद डीजे। अप्रतिम सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो संध्याकाळचा सत्र। आणि या लव भोईर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आपण ही स्पर्धा पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय। आमच्या विश्वनाथदादा म्हसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा नागाव गावच्या भव्य दिव्य मैदानावरती पाहायला मिळतोय। यस 6:43 पहिला चेंडू पडलाय, पंच लक्ष केंद्रित करा। आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपुष्टात आली पाहिजेत। प्रीतम पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। आम्हाला जॉईंट झालेत राजेश गायकर पुन्हा एकदा फुलटा चेंडू सरळताने खेळून काढलाय, चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मधून चेंडू जाईल खणखणीत चमचमीत मैदानाला गुदगुळ्या करत चेंडू चौकारासाठी डीजे। सुरेख फटका या ठिकाणी, काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते। प्रीतम पाटील सर या ठिकाणी राजेश गायकर एक डावखुरी हाताचा फलंदाज या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करतोय। ते बेळवली संघाकडनं सातत्याने जर पाहिलं ना, बेळवली संघ या ठिकाणी आपल्या विभागातील एक दिग्गज संघ दादा संघ आहे। प्रीतम पाटील सर नक्कीच आपण जर विचार केला तर बेलवली संघाचा ह्या वर्षाचा जो फॉर्म आहे तो जबरदस्त फॉर्म आहे। मात्र ज्या पद्धतीची मेरिट हवी आहे त्या पद्धतीने मेरिट बॅटिंग करतोय आणि राजेशच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका। चलो भाई ये भी गेंद मेरी थी और इसको भेज दिया बॉर्डर लाइन के बाहर 6 रनों के लिए। डीजे थोड़ा सा आवाज वाढव। हेलो 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 ओके, जबरदस्त बॅटिंग होते। ज्या पद्धतीचा बेळवली संघाचा ह्या वर्षाचा फॉर्म आहे तो फॉर्म इथे दाखवत असताना ठाण्याच्या मैदानामध्ये आपण बेळवली टीम पाहतोय। राजेशने ज्या पद्धतीने सुरुवात केली फलंदाजीची, अतिशय योग्य जी फलंदाजी हवी असते, ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह स्टार्ट हवा आहे तो पॉझिटिव्ह स्टार्ट मात्र बेळवली संघाला मिळतो। तर याच दरम्यान तुर्भ्याचे आमचे मान्यवर आदरणीय मिलिंद शेठ पाटील, विवेक शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय। माजी नगरसेवक आहेत, तर या आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मात्र मैदानामध्ये काय धुमाकूळ घातलाय मैदानामध्ये निर्णय कळेल। जबरदस्त फटकेबाजी राजेश। यस हा चौकार आहे का पंच? आज चौकार आहे, षटकार नाही आहे। हा बिमर चेक करतोय। चला फेर डिलिव्हरी आहे, जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते ती राजेश गायकर। काय जबरदस्त या ठिकाणी फटका खेळलाय। मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बसले रमेश दादा 24 या आकड्यावरती।
प्रीतम सर 24 धावा, काय मस्त खेळतोय राजेश गायकर. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. राजेश गायकरच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार फटका. 6 धाब्यांसाठी षटकार. तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित. त्यांनी हा भीमरा चेंडू घोषित केलाय. तर या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. यस, नो प्लस आणि हा षटकार. नितीनला थोडं विचार केलं पाहिजे की जशा सर 31 धावा झाल्यात. बोला 31 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नितीन पाटीलचा जर विचार केला ना तर लाईन लेंथ शोधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ज्या पद्धतीची त्याची लाईन लेंथ आहे ती सापडत नाहीये आणि वारंवार चुकीचा बॉल टाकतोय. परत मेरिटच्या हिशोबाने चांगलं कनेक्ट आहे, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि या चौकाराने मात्र चांगली संधी मिळते डीजेना. आता मात्र आमच्या स्कोरने असं जाहीर केलंय. मात्र या ठिकाणी विचार केला तर 6 चेंडूमध्ये धावा आल्या रमेश दादा. 35 धावा या ठिकाणी कुठून काढल्या त्या एकट्या राजेश गायकर याने. जिकडे तिकडे राजेश गायकर, काय फटकेबाजी पाहायला मिळाली. जबरदस्त फटका या ठिकाणी. आणि 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येवरती आपण नजर केली तर 35 धावा स्कोरबोर्डवरती. मात्र खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आता बेलवली संघाची झाली आहे. इथे कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. आपल्या कर्णधारांनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली आहे ती योग्य ती पेळावी लागेल. मात्र इथं थोडं प्रयत्न झाला पाहिजे. जशा पद्धतीचं मेरिट गोलंदाजी झाली पाहिजे, ॲक्युरेसी पाहिजे, ती मात्र शोधावी लागेल कुठेतरी धारावे संघाला. मात्र समोर फलंदाज नरेश पाटील. चांगला चेंडू, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. जसं नितीननी चुकी केली होती त्याच्यानंतर गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिला चेंडू सुंदर चेंडू समजू शकला नाही नरेश पाटील. मात्र नरेश पाटीलचा जर विचार केला तर चिंद्रनच्या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक या पठ्ठ्याने कमवली आहे आणि त्याच्यासाठी नरेश पाटीलला ओळखलं जातं. काय म्हणाल? नाही, नरेश पाटील आणि राजेश गायकर ही जोडी जर विचार केला ना बेलवली टीमची, ही जबरदस्त जोडी आहे. या जोडीवरती खूप सारं निर्भर असतं ती बेलवली टीम. खरं तर नरेश पाटील हा एक 40+ एक जबरदस्त खेळाडू आहे, बायकर मॅन आहे. त्या ठिकाणी पाहतोय म्हणजे आता बघा, ज्या वेळेला चिंद्रनच्या मैदानावरती फक्त राजेश असे फटके खेळत होता आणि नरेश पाटील फक्त षटकार चौकारांची बोली बोलत होता. आता राजेश इकडे षटकार चौकारांची बोली बोलतोय, फक्त नरेश त्याला संधी देतोय. याचंच नाव क्रिकेट आहे प्रीतम सर. ह्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. जर एक व्यक्ती मारतोय, एक प्लेअर आपला जर मोठे फटके मारतोय तर आपलं काय आहे, आपण स्ट्राईक रोटेट केली पाहिजे. आणि जर स्ट्राईक रोटेट होत असेल तर स्कोरबोर्ड हलत राहिला पाहिजे. आणि नरेश पाटीलने ओळखलं की राजेशच्या बॅटवर कनेक्ट होतोय, बॉल मिडल करण्यामध्ये यशस्वी होतोय. आणि हेच कळलं पाहिजे एका फलंदाजाने दुसऱ्याला चान्स दिली पाहिजे, कारण प्रत्येक दिवस प्रत्येकाचा असतो. नक्कीच. सर पहिला षटक तुम्ही 7 मिनिटं घेतली पहिलं षटक फेकण्यासाठी. कराबे टीम लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आता चेंडू मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. राजेश गायकरच्या बॅटमधून आणखी एक अर्धा डझन धावा देणारा फटका म्हणजे षटकार. डीजे
मी म्हणेन एक मधला राजेश गायकर आता दिसायला लागलाय. कारण ज्या वेळेला ही बेळवली टीम जिकडे तिकडे जायची ना तिकडे नंबरच घेऊन यायची अशी ही बेळवली टीम. पुन्हा एकदा काय लाजवाब फटका. चेंडू वन बाउंड, चेंडू सीमारेषा बाहेर. आणखी एक 4 धावा देणारा सुंदर असा फटका राजेश गायकरच्या बॅट मधून. डीजे हॅलो. लहू भोईर यांचं देखील इथे आगमन झालं. सुभाष आहेत फटके संघ इथे उपस्थित झाला. सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. काय फटकेबाजी, जबरदस्त फटके या ठिकाणी. का 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते त्याचं कारण आहे कारण सर्व गुण संपन्न ही स्पर्धा आहे. हॅलो. तर आमचे फडके गावचे आदरणीय संतोष शेठ भोईर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण चेरी ऑन द टॉप असं इंग्लिशमध्ये एक शब्द आहे. तर चेरी ऑन द टॉप म्हणजे काय तर विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्यासाठी ह्या इथे स्पर्धेमध्ये येणारी जी पाहुणी मंडळी आहे ना ही त्यांच्या प्रेमापोटी येते. मात्र इथे कनेक्शन प्रॉपर आहे. ज्या पद्धतीने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि नरेश पाटील मात्र प्रॉपर कनेक्ट करतोय आणि 4 धावांनी धावसंख्या वाढते. म्हणजेच प्रत्येक चेंडू हा बाउंड्री पार होतोय. हॅलो. तुर्भेगावचे विवेक भाई पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. माजी नगरसेवक नवी मुंबई. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. दादा यास आलेले आहेत. स्वागत आहे दादा. धन्यवाद. चला अभेश दादा या ठिकाणी 2 षटकामध्ये 51 धावा. स्प्रे पाहिजे. चला भेटेल. हे घेऊन जा. 12वा सुरेश दादा हा घेऊन जा. चला या ठिकाणी 2 षटकामध्ये 51 धावा. स्कोर बरोबर होती. टाळ्या झाल्या पाहिजेत बेलवली टीम. 2 षटकामध्ये 50 धावा 50+ झाली आपली. जबरदस्त फटकेबाजी राजेश गायकर आणि या ठिकाणी नरेश पाटील बेलवली. 2 षटकं फेकण्यासाठी 11 मिनिटाचा काळ झालेला आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला जवळजवळ 4 षटके फेकावे लागतील. नाहीतर आपला अतिरिक्त खेळाडू जो शेवटच्या षटकामध्ये जे 5 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर उभे करतो त्यातून एक शतरक्षक आपल्याला सर्कलमध्ये उभा करावा लागेल. प्रीतम सर स्पर्धेचा नियम आहेत. नियम महत्त्वाचे असतात. कोणती स्पर्धा जर यशस्वी करायची असेल तर नियम खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की काही हे असेल पाणी घेऊन जायचं असेल तर 12वाच घेऊन जाईल. इतर कोणीही खेळाडू आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्यायची प्रत्येक खेळाडूने. सुरेख स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जातं. आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहता. आता स्क्रीन देखील सजली आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या ठिकाणी जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी आपण प्रीतम सर सातत्याने पाहतोय. आयोजन करणं खूप सोपं असतं मात्र त्याचं नियोजन सातत्य टिकवणं हे खूप कठीण असतं. मात्र ते सातत्य टिकवलंय. ते नियोजनबद्ध या मॅचेसचं आयोजन केलं जातं ते म्हणजेच आमचे विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्या माध्यमातून आणि या नागाव ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आताचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र राजेश गायकरांनी सुंदररित्या खेळून काढलाय. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू जातो तोपर्यंत नरेश पाटीलने काय जबरदस्त धाव या ठिकाणी घेतली आहे आणि या 2 धावा पूर्ण. असं वाटलंही नव्हतं की नरेश पाटील देखील इतका धावतोय. सातत्याने आपण पाहतोय नरेश पाटील बद्दल चौकार षटकांचीच भाषा बोलतोय. मात्र या ठिकाणी 2 धावा सुद्धा सजगत्या जोडल्या. प्रीतम सर नरेश पाटीलचा विचार केला ना तर त्यांचा पायाचा अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे. मात्र त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट्स बघा. ज्यावेळेला क्रिकेट खेळतो ना ती ऑटोमॅटिकली ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा मात्र आपण नरेश पाटीलच्या आतमध्ये पाहतोय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका धावामध्ये समाधान. मात्र नकार दिला नरेश पाटीलने. सांगितलं काय गरज नाही कारण ज्या पद्धतीचा स्कोर पाहिजे तो स्कोर मात्र स्कोरबोर्डवर दिसतोय. त्यामुळे रिस्क घेण्याची गरज नाही आणि रिस्क में इश्क होता है. प्रीतम सर आता मात्र जबरदस्त आपण छेडलाय. रिस्क घेतली नाही तर इश्क देखील होत नाहीये. रिस्क महत्वाची आहे. व्यवसायामध्ये रिस्क घ्या तुम्हाला प्रगती मिळेल. रिस्क कुठे नाहीये. रिस्क सर्व गोष्टीमध्ये रिस्क आहे. आता मात्र सुंदर फटका जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे नरेशचा. तिथे शतरक्षक आहे. एक धाव जोडली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये. सर्व सोडलेच चालत. कशाला बाबा आगाऊपणा करायचा नाहीये. मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राजेश गायकरला संधी देतोय. तो जवळजवळ 50 धावांच्या आसपास आहे. यस 48 धावा राजेश गायकरच्या बॅटमधून आत्तापर्यंत आल्यात. मात्र फक्त या ठिकाणी त्याला संधी देणं तितकं या ठिकाणी साजेसं असणार आहे बेलवली टीमसाठी.
राजेशचा विचार केला तर चौही बाजूने बॅटिंग केली, जशा पद्धतीने बॉल येतो त्या पद्धतीनेच कनेक्ट करतोय, कोणत्या पद्धती एफर्टलेस शॉट घेत नाहीये, ज्या पद्धतीचं कनेक्शन हवं आहे मिडल करतोय बॅटला, प्रॉपर कनेक्शन आहे, बॉल चुकीचा आहे त्याला हिट करतोय, प्रॉपर बॅटिंग क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणतोय ते राजेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले आपल्याला. नक्कीच नक्कीच आत्ताचा फटका आपण पुन्हा एकदा पाठवतोय, सुरेख फटका, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव, सिंगलने या ठिकाणी स्कोरबोर्ड पुढे सरत असताना 56 धावा, अब तक 56. या ठिकाणी कोणता गडी बाद नसताना बेलवली टीमचा विचार केला ना तर प्रीतम सर सुरुवातीला ज्यावेळेला उद्घाटन देखील झालं नव्हतं त्याच्या अगोदर येऊन इथे या ग्राउंडचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलाय. आता चेंडू मस्त कटवलाय, वन बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर, नरेश पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार फटका चौकारासाठी डीजे. धाबा किती झाल्या? 60 धाबा. असं वाटत नाही आपल्याला बेलवली टीम घरूनच सेट होऊन आली आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग होते, चांगलं कनेक्शन आहे, चांगलं प्रॉपर टायमिंग, बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. काय केले मध्ये. चला 12वे प्लेयर आपण पाणी घेऊन जा लगेच. हा गेलं ना. चला 3 षटकांना किती वेळ घेतला? 15 मिनिटं घेतली. हा तर पंच हा षटक 4 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. 5 मिनिटं घ्या आपण, देऊ आपण, काही हरकत नाही. 1 मिनिट नवनाथ. चला नवनाथ सालुंके, खूप मेहनत आहे, मोतीराम दादांची मेहनत आहे आणि नागाव ग्रामस्थांची देखील खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. ग्राउंड बनवण्यापासून या ठिकाणी सातत्याने 20-25 दिवस खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी. आमचे अभेश असतील, खऱ्या अर्थानं सर्व. हॅलो. तर चला यानंतर पडगे 40+ आणि वावंज 40+ दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस बॉक्समध्ये आपल्याला उपस्थित राहायचे. त्याच्या अगोदर जसा 5व्या षटकाला सुरुवात होईल तसा आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये असायला हवा. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सूचना आहे, ज्या टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेक नंतर उपस्थित नसेल आणि जो कॅप्टन असेल त्याला टॉस विन करार दिला जाईल, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून दिलेली आहे. कडक नियमावलीची स्पर्धा आहे. सामनावीरसाठी बघा 4 पारितोषिक या ठिकाणी प्रीतम सर आहेत बघा. पुष्पराज ज्वेलर्स यांच्याकडनं सुरेश सोनी यांच्याकडनं एक चांदीचं नाणं आहे. त्याच्यानंतर अनमोल ज्वेलर्स लोढा हेवन यांच्याकडून एक चांदीची मूर्ती आहे. त्याच्यानंतर गोपीनाथ पाटील प्रगती कलेक्शन यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट आणि विश्वास भगत विश्वास यशवंत पाटील यांच्याकडून सामनावीर म्हणजे जी ट्रॉफी आहे ती म्हणजे 4-4 पारितोषिक एका स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते सामनावीरसाठी आहे. पहिला सामनावीर ठरलाय तो विश्वास पाटील तोंडऱ्याचा. काय लाजवाब केली, 47 धावा एका इनिंगमध्ये ठोकल्यात विश्वास पाटीलने. मात्र या सामन्यामध्ये देखील तशीच खेळी पाहायला मिळते. राजेश गायकर आणि नरेश पाटीलची 13 चेंडू 49 वरती खेळतोय तो म्हणजेच राजेश गायकर. ना विश्वास पाटीलचं म्हटलं ना तर फक्त मॅन ऑफ द मॅचचं जर ट्रॉफीज काढणार तर एक शोरूम भरेल एवढं मात्र त्याकडे मॅन ऑफ द मॅचेस असणार, कारण त्या पद्धती लेवलचं बॅट्समन आहे. मात्र राजेश खूप चांगलं कनेक्शन करतोय. राजेशची आजची जी फलंदाजी आहे ॲग्रेशन कमी आणि टेम्परामेंट जास्त दिसतो, म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स मी मग म्हटलं त्या पद्धतीने कनेक्ट करतोय. गोलंदाजी थोडंसं स्ट्रगलिंग होते, प्रॉपर मिळत नाहीये. मात्र 50 आणि चला कंप्लीट करायची या प्रॉपर शॉट फटक्यानं एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावांनी स्वतःची 50 मात्र पूर्ण करण्याचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बॅट वरती करा आणि प्रेक्षकांचं अभिनंदन स्वीकारा. जबरदस्त फटकेबाजी, टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. स्पर्धेतील पहिली 50 म्हणजे पहिलं अर्धशतक झलकावलंय ते बेळवलीच्या या वाघानं म्हणजेच राजेश गायकरनं. जबरदस्त फटकेबाजी, काय लाजवाब फटकेबाजी करत षटकार चौकारांची भाषा बोलत 50 धावा 14 चेंडू आणि 50 धावांची बारदार खेळी केली या पठ्ठ्यानं. हॅलो हॅलो आवाज थोडा. आमचे डीजे मास्टर चंदू दादा काय लाजबाब
डीजेची ऑपरेटिंग सातत्याने करत असतात. मात्र या चेंडूवरती एक धाव, एकेरी धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 69 या धावसंख्येवरती. हाणामारीचं षटक आहे, 5वं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी धावा येत असताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जे 2 पंच आहेत त्या पंचांचा आपण विचार केला. 4था षटक आहे, सॉरी. सचिन ठाकूर आणि दशरथ सोर कादे असे 2 पंच मैदानामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थं षटकाचा विचार केला तर डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच संदेश नाईक. आताचा चेंडू प्रीतम सर बघा किती सुरेख चेंडू या ठिकाणी फेकी केलाय ते म्हणजे संदेशच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू या ठिकाणी फेकी केलाय. मात्र धाव संख्येचा आतापर्यंत विचार केला ना तर 69 धावा स्कोअर बोर्डवरती. चला पडगा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबूंजे संघाचा संघनायक आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधा. जर आपण संपर्क साधला नाहीये तर या ठिकाणी जो संघ नायक उपस्थित असेल त्याला नाणेफेकी विन दिली जाईल. मात्र या ठिकाणी फटका पाहिला आणि चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. खणखणीत चमचमीत आणखी एक अर्धा डझन धावा देणारा फटका षटकार. तुझ्यात जीवन मस्त मस्त फटकेबाजी, काय लाजबाब फटकेबाजी पाहायला मिळते ती बेलवलीच्या या वाघाची. उडाला होता मात्र रक्षकापासून खूपच लांब होता. मात्र त्या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी हलगर्जीपणा पाहायला मिळाला तो दाराबे टीमच्या माध्यमातून आणि या लगेचच चोरून या 2 धावा घेतल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली कल्पेश दादा 77. बघा ज्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आहे ते आमचे विश्वनाथ दादा मस्कर यांचा उद्याचा दिवस पाहिला तर 3 तास लोटले ना का 12 वाजले. तर मंडप डेकोरेटर्स वाले आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स वाले स्टेज जवळ या. चला षटक संपलाय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 78 धावा, 24 चेंडूवरती 78 धावा. प्रीतम सर काय म्हणाल, काय लाजवाब केली आहे? सरासरी पाहिला ना तर 20चं रन रेट यांनी करंट रन रेटनी बॅटिंग करतायत. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट हवी आहे ती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झाली आहे. कारण ज्यावेळी आपण डिफेंड करतो अशी धावसंख्या असेल तर गोलंदाजांवर जी जबाबदारी असते ती ऑटोमॅटिकली कमी होते आणि ते करण्याचा मात्र प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे कुठेतरी बेळवली टीम आता एक प्रॉपर स्टँडर्ड पोझिशनला पोहोचलेली आहे आणि इथे सेंचुरी होईल का हे मात्र बघावं लागेल बेळवली टीमची. आणि सोने पे सुहाग आहे, आधी कोणताही गडी बाद देखील नाहीये, हे महत्वाचं आहे. मात्र अंतिम षटक आहे. आता अंतिम षटकामध्ये किती धावा येतात ते पाहाव्या लागतील कारण 4 षटकामध्ये धावा 77 आल्यात, 78 धावा आल्यात 4 षटकामध्ये. आणि शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज. कोण आलाय? आपण जर नारिवलीची स्पर्धा जर पाहिली म्हणजे विश्वनाथ शेठ मस्कर यांची जी स्पर्धा जर पाहिली त्याचा विचार जर केला आपण या स्पर्धेचा तर लॉकडाऊनमध्ये 2021मध्ये आपल्याकडे प्रॅक्टिस करायला पण भीती होती. मात्र इथे नाईट स्पर्धा त्याने यशस्वीरित्या पार पाडली होती त्यावेळी. आणि ही मात्र आठवण मला येते कारण ही ताकद फक्त एकच या पट्ट्यामध्ये आहे. आणि ती ताकद काय कारण सर्वांबरोबर कनेक्टेड आहे. छोटा असो किंवा मोठा यांच्या प्रेमाने कसं राहायचं आणि प्रेमाने जग कसं जिंकता येते हे मात्र आपल्याला विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळत आहे. हां नक्कीच. या ठिकाणी प्रीतम सर मात्र स्क्वेअर चेंडू या ठिकाणी फेकी केलाय. गोलंदाज आलाय संजू पाटील आलाय. मात्र खूप चांगला मुद्दा छेडला आहे. खरं तर लॉकडाऊनचा विचार केला तर प्रॅक्टिस देखील काही संघ करत नव्हते आणि आपण देखील घाबरत होतो. मात्र त्या ठिकाणी नाईट मॅचेस भरवल्या होत्या एका वाघानं तो म्हणजेच या 14 गाव आणि 14 गाव IPL पहिली जे IPL या रायगड ठाण्यामध्ये जी घडवली ना ती या वाघानं. आणि ही ताकद आहे. कसं आहे प्रेमाने जग जिंकता येतं हे कोणी जर शिकवलं असेल तर बाबा ते विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला IPL झाली त्यावेळेला IPL माहिती नव्हती कोणाला की IPL कशा पद्धतीने घडवली जाते. ती 14 गाव IPL पहिल्यांदा झाली. तिथूनच IPLची या रायगड ठाण्यामध्ये सुरुवात झाली.
तर जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू सुवर फेकत असताना संजू. तर पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी पाहावे लागेल. लाईन चुकीची आहे. आणखी एक स्क्वेअर चेंडू. 81 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. त्या म्हणजे बेलवली 40+ मास्टरच्या माध्यमातून राजेश गायकर आणि नरेश पाटील. जबरदस्त खेळ. आताचा चेंडू फटका फसलाय की काय? आणि जरूर फटका फसलाय आणि पहिला मोहरा, पहिला गडी बाद शेवटच्या अंतिम षटकामध्ये मिळून दिलाय संजू पाटील याने. या ठिकाणी हादरा दिलाय तो म्हणजेच बेलवली संघाला. राजेश गायकर मैदानातून बाहेर होतोय. डीजे अशा पद्धतीने फलंदाजी झाली ना की या स्पर्धेला 4 चॅन लागतात आणि ते 4 चॅन लावण्याचा प्रयत्न पहिला विश्वास पाटील याने केला आणि त्याच्यानंतर आपण राजेश गायकरला पाहतो. काय म्हणाल? हॅलो. 5 चौकार आणि 4 षटकारांच्या तर दैसरचे महेंद्र भोईर यांचं देखील आगमन झालं आहे. वेलकम महेंद्र, स्वागत आहे. जबरदस्त खेळी पाहायला मिळेल राजेश गायकरची. आणि लगेच दुसरा फलंदाज मैदानामध्ये गेलाय सुरेश पाटील. म्हणजे एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं अशी ही बेलवली टीम आहे. टीम फॉर्ममध्ये कधी येते? ज्यावेळी तुमचे 5 ते 6 प्लेयर्स एक प्रॉपर फॉर्ममध्ये असतील तर ती टीम फॉर्ममध्ये असते. आणि बेलवली टीमचा या वर्षाचा जर विचार केला तर या वर्षी यांनी खूप सुंदर क्रिकेट खेळलं आहे. आपण नाईट स्पर्धा असो, डे स्पर्धा असो, प्रत्येक ठिकाणी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. सुरेशच्या बॅटिंगचा जर विचार केला तर मी सुकापूरच्या मैदानामध्ये सिंगल हँडेड प्रत्येक मॅचेस काढत होता आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला होता सुकापूरच्या मैदानामध्ये हा सुरेश पाटील. नक्कीच पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. सुरेश पाटील ऑन स्ट्राईक. त्याचा चेंडू मस्त खोदून काढलाय. चेंडू थांबणार नाही. या चेंडू जाईल सीमारेषा बाहेर कारण आउटफील्ड पास आहे. चेंडूने या ठिकाणी सीमारेषा गाठली आहे आणि सुरेश पाटीलच्या बॅटमधून देखील एक धमाकेदार आले हा चौकार खेचला. मी म्हटलंय ना की एकाला झाकावं दुसऱ्याला बाहेर काढावं त्याचंच नाव बेलवली 40+ टीम आहे. नक्की जबरदस्त बॅटिंग. ज्या पद्धतीने बॅटिंग होते असं वाटतं की बेलवलीने फिल्डिंग रचली आहे. जिथे त्यांना शॉट मारायचे तिथे फिल्डर नाही आहेत असं कुठेतरी दिसतंय. जबरदस्त बॅटिंग होते, जबरदस्त कनेक्शन होत आहे आणि स्कोर बोर्ड मात्र फास्ट एक्सप्रेस हायवे सारखा वाढतोय. 85 जबरदस्त. हा प्रीतम सर, एक नवी मुंबईची टीम आहे. आपण पाहतोय दाराबे टीम. दाराबे टीमचा विचार केला ना तर गतवर्षी सेमीफायनलमध्ये जाणारी टीम आहे आणि पडगे आणि दारावेस मॅच झाली होती मी म्हणेन. मात्र या ठिकाणी आताचा चेंडू जबरदस्त पाहिला. 1 धावाली एकेरी धावाने 86 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतोय. संजीवचा गोलंदाजचा विचार केला तर चेंडू फेकी केलेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच आपण सचिन सर आणि दसत सर असे मैदानामध्ये 2 पंच पाहायला मिळतात. जबरदस्त पंचांची भूमिका या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. पहिली मॅच आपली पहिली मॅच उद्घाटनी मॅच झाली. एका साईडला करावे 40+ होते, त्यांना तोंडरे 40+ इस मॅच पाहायला मिळाली. तिथे तोंडरे 40+ संघाने मॅच जिंकली. मात्र या ठिकाणी ही दुसरी मॅच झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही आहे. खूप अंतर लांब होता. त्याच्यानंतर या 2 धावाल्या दुहेरी धावण सांगी धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती आत्तापर्यंत 88 म्हणजेच 88 आणि शेवटचा अंतिम चेंडू असेल. टार्गेट सेट चेंडू असेल. नवनाथजी या आपला देखील आवाज आम्हाला ऐकायचा आहे. जरी आयोजक असला तरी आपला आवाज या मैदानाला हवा आहे. यस, आमच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभे असतात ही तर ओळख आहे. तर आताचा चेंडू या ठिकाणी 1 धाव जोडली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सुरेश पाटील पोचलाय. टार्गेट सेट चेंडू होता. टार्गेट सेट करत असताना 2 धावा आल्या. 88 आणि 2 90. 91चं टार्गेट सेट केलंय 5 षटकामध्ये. ते बेलवली 40+ मास्टर या टीमनं दारावे 40+ मास्टर टीमच्या समोर हे आव्हान कशा प्रकारे पार पडतोय, हे आव्हान कशा प्रकारे या ठिकाणी डिपेंड होतंय याचा धावतो ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. प्रीतम पाटील सर आणि आमचे हिंदीचा एक बुलंद आवाज अमित म्हात्रे पेनझो यांचा आवाज अमर या आपला हार्दिक असं स्वागत. तर चला पडगे 40+ टीम कॅप्टन आणि वावंजे 40+ टीम कॅप्टन लगेच यायचं बघा. आयोजक कमिटीची स्ट्रिक्टली सूचना आहे. चला स्पर्धेचा नियम आहे बघा. स्पर्धेचा नियम आहे सर. तिथे जर कॅप्टन उपस्थिती नसेल इनिंग ब्रेक नंतर तर लगेच आपण जो कॅप्टन
उपस्थित असेल त्याला टॉस विन द्या. तर बघा पडगे टीमचे कॅप्टन या टॉससाठी यायचं आपण आणि 52+ टीम कॅप्टन आणि आयोजकांची सूचना आहे कारण पहिला ज्या वेळेला मी टॉस केला त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं की इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. ज्या संघाचा कॅप्टन नसेल आणि बघा जर दुसरा सत्र इथे सुरू झाला आणि एक चेंडू जर पडला त्या अगोदर जर तुमचा कॅप्टन नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन करार दिला जाईल याची नोंद पुढील टीमने घ्यायची आहे. तर यानंतरची लढत आहे 52+ आणि पडगे 40+. पडगे 40+ टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर 52+ टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण उपस्थित राहायचं आहे. जरी इनिंग सुरू झाली आणि एक चेंडू पडला तर मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे की समोरच्या संघाला टॉस विन करार दिला जाईल. याची नोंद घ्या आपण. जे नियम आहेत ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो याची दखल आपण घ्यायची आहे. नियम सर्वांना सारखे आहेत. सुरुवातीचे 8 हे संघ खेळतील 40+चे त्यानंतर रेग्युलरला सुरुवात होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. चला पडगे 40+ टीम कॅप्टन लहू इथे आहेत. 52+ टीम कॅप्टन नाही आहेत. जर चेंडू पडला इनिंग सुरू झाली आणि एक पहिला चेंडू पडला तर पडगे 40+ टीमला आयोजक कमिटीच्या नियमानुसार टॉस विन करार दिला जाईल याची नोंद घ्या. थँक्यू. शुक्रिया आदरणीय संदीप पाटिल साहब जो हमारे इस टॉस बॉक्स से इस पूरे मंच को संभाल रहे हैं क्योंकि अतिथिगण टॉस बॉक्स ये सब कुछ वो संभाल रहे. वो भी जरूर माइक्रोफोन के ऊपर आएंगे लेकिन फिलहाल जो टारगेट खड़ा कर दिया है वो पहाड़ है. 90 रन इकट्ठा किया है. तो इस प्रकार अभी धारावी नई मुंबई टीम को अपना रुतबा दिखाकर मैदान के अंदर ऐसा काम दिखाना पड़ेगा ईंट का जवाब पत्थर से. तर यस इथे A1 जोडी आमचे मोतीराम पाटील आणि नवनाथ साळुंके खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या खांद्याला खांदा लावून यांना खास खरा सपोर्ट जो दोघांचा राहिला आणि आमचे चंद्रकांत दादा पाटील गुरुनाथ पाटील असतील मनोहर देसले तसेच उत्तम पाटील असतील बालाराम मडवी उत्तम मुकादम श्रीनाथ सगळे बालकृष्ण आमचे या सगळ्यांचा जबरदस्त योगदान आहे स्पर्धेला आणि चांगला साथ चांगला सपोर्ट. तर नारिवली गावचे आमचे सन्माननीय अशोक पाटील यांनी या स्पर्धेसाठी सायकल आम्हाला पाठवून दिलेले आहे. त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ नक्कीच ही सायकल आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेले आहे. अशोक पाटील आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसे आमचे दिलीप पाटील जे स्टार नावालीचे 40+चे. और देखिए इस टूर्नामेंट के लिए प्रतीक जी मोकल, वरुण जी मोकल और महेश जी पाटिल इस मैच को देख रहे हैं. उनका हार्दिक हार्दिक स्वागत. लेकिन ये दोनों ने क्या किया उसके हाथ में झाड़ू दिया है. तर सुरेश पाटील आमचे निलेश साळुंके हे सगळ्यांचं जबरदस्त योगदान आहे. नावालीचे आमचे या सर्व नावाले आणि नागाव या परिसर दर्शर या परिसरातील सर्वांचा कारण विश्वनाथ शेठ मस्कर यांचा हा प्रेमच तसा आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस का म्हटलं जातं याचं उदाहरण कारण स्पर्धा सुरू होण्या अगोदर ज्या पद्धतीने उद्घाटनाची तयारी अगोदर पाहुणे इथे आपण पाहिले खास करून कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट 40+चे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील त्याचबरोबर कल्याणचे नगरसेवक सन्माननीय महेश शेठ पाटील असे संतोष शेठ भटजी इथे उपस्थित होते. सुजित साहेब नलवडे हे सर्व या मोठमोठ्या व्यक्ती आज या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचा आभार आम्ही नक्कीच व्यक्त करतोय. तसेच बालाराम पाटील समाजसेवक आमचे नागावचे चंद्रकांत दादा त्यांचं तर खूप मोठं योगदान राहणार आहे या स्पर्धेमध्ये विशेष नाही आहे.
हेच तर प्रेम आहे. चे रवी शेठ आलेले आहेत, रवी शेठ भोईर, हिमांशू एंटरप्राइजेस प्रोप्रायटर. हा आणि एक विशेष प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. उद्या विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस आहे आणि 11 तारीख आहे. 11 तारखेला तो वाढदिवस आपण नक्कीच इथे पाहणार आहोत आणि त्यामुळे प्रेक्षकांसाठी 11 पारितोषिक जे लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येतील. शेवटच्या फायनलच्या दिवशी ते लकी ड्रॉ ओपन केले जातील. यस अमित, बोलूया अमितकडे. यस शुक्रिया पाटिल साहब. और गेंद मिड विकेट कंट्री में नंबर इस बार देखा जाए क्या है, 4 है, लेकिन बीमर चेक करना पड़ेगा. और देखिए ये जो पाटिल साहब जो रन इकट्ठा किए हैं वो मुझे लग रहा है कि हम हमारे भाषा में कह जाए तो हत्ती को चलटी पेलने वाला काम है. चला तर बघा जो नियम आहे तो नियम आपण इथे फॉलो करतोय. मी पहिल्यांदा हा नियम सांगितला होता. इथे चेंडू देखील पडला गेलाय. समोर यानंतरची लढत पडगे वर्सेस 52 40+ अशामध्ये होणार होती, परंतु पडगे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. 52 संघाचा कॅप्टन नसल्या कारणाने इथे सामना सुरू देखील झाला. चेंडू पडला, त्यामुळे पडगे 40+ टीमला आयोजक कमिटीच्या नियमानुसार इथे टॉस विन करार दिला गेलाय. तर लहू टॉस नक्कीच तुमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, स्पर्धेबद्दल नक्कीच 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे. यस, ऑल द बेस्ट. तर 52 40+ संघाला फलंदाजी करायची आहे. थँक्यू. थैंक यू संदीप सर. देखिए वहाँ शुरुआत भी नई मुंबई की कड़क हुई है. इसका मतलब ये है ईट का जवाब पत्थर से देना पड़ा. ठोक फिर डिलीवरी. तो बैक टू बैक प्रीतम सर 2 चौके के शुरुआत तो तगड़ी हुई. क्या कहेंगे आप? टीट फॉर टॅट. जशा पद्धतीने सुरुवात हवी होती त्या पद्धतीने सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने बेलवली टीमने सुरुवात केली होती तसंच उत्तर देत असताना आपण नवी मुंबईच्या माध्यमातून आलेली धारावी टीम. यस, देखिए आपके सामने प्रश्न खड़ा है, उत्तर देना ही चाहिए. और उत्तर पावर प्ले में ऐसा मिल रहा है क्योंकि तुम्हें बदला लेना है, तुम्हें मारना है. सुशांत नाइक और एक बार फिर से हवा में, लेकिन फील्डर लॉन्ग ऑफ के ऊपर. ये चली 4 रन. ठोकम ठोक, तुम मारेंगे हम भी मारेंगे. बारी बारी सबकी बारी. डीजे प्रीतम बड़ी सर ने बनाया है क्योंकि वो अच्छे खिलाड़ी है. बनाने वाला चाहिए. ऑस्ट्रेलिया ने जब स्कोर खड़ा कर दिया था ना, हर्षल गिफ्ट ने ऐसी मारधार की 175 की ऐतिहासिक पारी. हर्षल गिफ्ट ने पूरी तरह से आगे लगाई मैदान के ऊपर. वो करना पड़ेगा तुम्हें. कदमों का बेहतरीन प्रयोग और गेंद एक बार लॉन्ग एरिया खाली है. 6 रन. माय गॉड, देखिए बेलवली के आरंभिक गेंदबाज मिस्टर सुनील तांडिल की चटनी. डीजे म्हणून तर जे आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणतात ना, मला मारामारीच आवडते. हेच क्या क्या प्रीतम सर. देखिए कड़े की शुरुआत हो रही है और बल्लेबाज लय में आए. रिक्वायर्ड रन रेट जशी हवी आहे ना त्या पद्धतीने बॅटिंग होते आणि अशा बॅटिंगची गरज आहे. कारण ही मॅच जर रंगली ना तर मात्र प्रेक्षकांना मजा येणार आहे मॅचला. आणि या स्पर्धेमध्ये हे वैशिष्ट्य आहे कारण प्रत्येक संघामध्ये चांगले खेळाडू आहे. फक्त पार्टनरशिप बिल्डअप झाली पाहिजे. 2 ओव्हरमध्ये पहिल्या जर 40 धावसंख्या ठोकून काढल्या तर ही मॅच नक्की रंगणार आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगणार. बिल्कुल सही, आपसे एग्री करता हूँ कि आपने सही एक बात फरमाई कि क्रिकेट का खेल भागीदारियों का खेल है. 376 की वो ऐतिहासिक भागीदारी कोलकाता के मैदान के ऊपर आज भी याद है. राहुल द्रविड़ साहब और हमारे BS लक्ष्मण साहब जी के बीच. और देखिए फॉलन हमारे ऊपर दिया था, लेकिन वो भागीदारी इतिहास के पन्नों में लिखा गया है. आज धारावी टीम के लिए भागीदारी बनना ही चाहिए और वो बन रही है. आपण विचार केला इंडियन टीम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ज्या पद्धतीने जिंकली तर कोणत्याही प्लेअरवर अवलंबून नव्हती इंडियन टीम्स. जशी रोहित शर्मा आऊट झाला, विराट कोहली जबाबदारी घेत होता. विराट कोहली आऊट झाला, श्रेयस अय्यर जबाबदारी घेत होता. आणि त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे सर्व प्रत्येकजण आणि KL राहुलचं पण विश्लेषण केलं पाहिजे. अशा पद्धतीने भागीदारी झाली पाहिजे. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. नक्कीच नक्कीच मस्त माहिती इथे देतात. याचबरोबर आमचे सन्माननीय कोलेगावचे आदरणीय अतुल पाटील, कोलेगावचे आदरणीय अक्षय पाटील आणि निलजेगावचे आदरणीय विवेक
पाटील या तिन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत है. यस प्रीतम. 19 स्कोर हो चुका है. एक बार फिर से काउ कोने के क्षेत्र में गेंद चली गई है. फील्डर मौजूद है और बढ़िया क्षेत्ररक्षण, बढ़िया थ्रो आया है. एक के साथ स्कोर जाएगा 20. पहला ओवर खत्म हो चुका है. पावर प्ले में प्रीतम सर रन बने हुए हैं और जो शुरुआत चाहिए तो वो शुरुआत मिल चुकी है. और आपने सही कह दिया कि एक खिलाड़ी से काम नहीं चलता, सभी का एफर्ट इंपॉर्टंट है. लेकिन धारावी शुरुआत भी कड़क की है. धारावीचा विचार केला ना, रनिंग रिक्वायर्ड रन रेट ज्या पद्धतीने हवी आहे ते रिक्वायर्ड रन रेट मात्र मिळते. 18चा रन रेट रिक्वायर्ड होता, मात्र आपण इथे 20 धावा ठोकून काढल्या. म्हणजे रन रेटच्या पद्धतीने जर बॅटिंग केली तर मेरिटच्या पद्धतीने परफेक्ट बॅटिंग होते. ज्या पॉझिटिव्ह स्टार्टची गरज होती ती स्टार्ट मिळाली. मात्र याचा अंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत ही मॅच कशी घेऊन जायची आहे याचा विचार मात्र या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. मात्र आपण जर खेळाडू कक्षामध्ये विचार केलं तर ह्यांनीही याला स्वतःला बिल्ड केलं पाहिजे आता प्लेयर्सला, की आतमध्ये गेल्यानंतर मला ही मॅच कशी काढायची आहे याच्यासाठी प्रयत्न मात्र नक्की करा. अंपायर जरा स्पीडअप करायचं आहे प्लीज. बेलोली टीम तुम्हाला रिक्वेस्ट आहे स्पीडअप करायचं आहे, कारण स्पर्धेमध्ये खूप मॅचेस व्हायचे. स्पीडअप करण्याची गरज आहे प्लीज. ये स्पीडअप देखिए समय के साथ चली है. जन्म में दोस्तों ईश्वर की देन है तो मृत्यु ये समय की देन है. चलिए जब एक चल रहा है, टाइम बिल्कुल सही चल रहा है. हमारे साथी गुणलेखक जो है वो हमें बता रहे हैं. लेकिन ये तो 20 आए, मुझे लगता है कि 21 आए, 20 आए पहले ओवर में. अभी बेलोली के गेंदबाज को परिवर्तन करना पड़ेगा. सेकंड बॉलर सुरेश पाटिल, लेफ्ट आर्म और विकेट. फुल टॉस, गेंद मिड ऑन के ऊपर से, गेंद डाउन द ग्राउंड. इट्स अ 4 रन और मुंबई का इंजन गर्म हुआ है, झटका दे रहा है डीजे. और देखिए डीजे को मौका दिया था लेकिन वो पीछे पड़ गए हैं. लेकिन एक बार एक से एक हाथ से मौका जाता है ना, लड़की कई बार तुम्हें बोलती है तुम मुझे पसंद है तब भी तुम उससे करो काम, नहीं तो फिर प्रॉब्लम होता है. तो उस तरह से टाइमिंग निकल गया है डीजे का. लेकिन इस छक्के के साथ स्कोर 26. इस बार देखा जाए या शानदार बल्लेबाजी हो रही, फुल टॉस डिलीवरी थी, उसका परिणाम गंभीर 4 रन पर आ चुके. एकदम सर सुरेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय फलंदाजाने पहिल्याच बॉलमध्ये चौकार मारला आणि त्यांनी सांगितलं की मी काय करतोय. आता मात्र मेरिटच्या पद्धतीने बॅटिंग होते. या पूर्ण मॅचमध्ये मेरिटच्या हिशोबाने बॅटिंग होते. बेलोली टीम बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीचा बॉल आहे त्या पद्धतीने ड्राईव्ह केलं आणि हा जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28च्या घरामध्ये. 28 रन बन चुके हैं और शुरुआत कड़क. एक साइड से अभी बिपिन म्हात्रे लय में आए हैं. ये घुमाने जोरदार गए थे लेकिन बॉडी के ऊपर गेंद टकरा गई जरूर. इस बार परिवर्तन वाली ये गेंद थी. सुरेश जी के लेग बाई के रूप में सिंगल और स्कोर जाएगा 29 के घर में. देखिए कहते हैं ना कि अच्छे गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को बाहर भेजो. उस प्रकार शास्त्रीय किस्म की बल्लेबाजी चल रही है और तोड़फोड़ भी चल रही है. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू, चांगला कमबॅक. मात्र इथे जबरदस्त लाईन आणि लेंथ, ज्या पद्धतीने डिलिव्हरी हवी होती प्रॉपर लाईन आणि लेंथ कनेक्ट केली आणि मात्र निर्धाव चेंडू. आता कुठेतरी एक चांगलं चेंडू पाहायला मिळालं बऱ्याच काळानंतर. मात्र धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 29च्या घरामध्ये. आता कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेश तिथे तयार होता. मात्र सुधीर तिथे सज्ज होता, मात्र बॉल अडू शकला नाही आणि बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. बार सामने डाउन द ग्राउंड मारा हुआ शॉट, 4 रन. चला वाऊंजे संघ, टॉस तर आपण गमावलेला आहे, पण नवनाथ खरोखरच तुमची मात्र जुगलबंदी आहे दोघांची, मोतीरामची आणि तुमची. कारण प्रीतम टॉसवरती दोन्ही साईडला, एका बाजूला नवनाथ सालुंके आहे, दुसऱ्या बाजूला मोतीराम पाटील आहे. भाईने सांगितलं की कोणाला किती कॉईन हे भेटतात ते बघा, पॉईंट शेवट पल्ला आपण मोजू दे. तर पहिला नवनाथचा कॉल होता, नवनाथचा कॉल आला. दुसरा मोतीरामचा कॉल होता, तो मोतीराम कॉल आला. आता तिसरा हा टॉस टाय झाला आहे, म्हणजे फडके संघाला तिथे टॉस उडवला नाही आहे. म्हणजे बघा तिसऱ्यापर्यंत ते लेवलला चाललेत. कॉम्प्रोमाइज करायची नाही. मोतीराम दादाचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज होणार नाही, बरोबर की दादा. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा झाली पाहिजे. स्पर्धा ही स्ट्रिक्ट हवी आहे. जर स्ट्रिक्ट असेल तर क्रिकेट चांगलं होतं आणि चांगलं क्रिकेट असेल तर क्रिकेटचे दिवसही चांगले येतात.
आणि ज्याचे जास्त कॉल येतील जो जिंकेल तो एकविरेला आपल्याला सगळ्या मॅनेजमेंट कमिटीला घेऊन जाणार आहे. वाह क्या बात है. ये तो सोने पे सुहागा है, उनको विनती है भगवान किसी को भी दे लेकिन हमें लेके जाए. आणि बेलोली टीमचा आभार मानलं पाहिजे. 9 मिनिटांमध्ये 2 षटक संपवले म्हणजे चांगलं क्रिकेट होतंय. बेलोली टीम डिसिप्लिन फॉलो करते. मात्र तिसऱ्या बॉलिंगसाठी आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय तो गोलंदाज उमेश. प्रीतम सर देखिए ये 2 ओवर में जो रन बने हैं वो काफी स्टैंडर्डमैन के साथ बने हैं और रनों की औसत चाहिए वो निकल रहे हैं, लेकिन अब 18 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए. 57 चाहिए. अभी तक मुझे लग रहा है दिल्ली दूर है, लेकिन धमाका सही चल रहा है. अभी इस बार परिवर्तन वाली गेंदबाजी जरूर चल रही है, लेकिन फिलहाल एक धारावी की ये नई मुंबई की टीम है वो आक्रामक रवैया अपना कर अपनी जो शैली है वो खुद दिखा रहे हैं. बड़ा मैच में मजा संदीप पाटील साहब. गोलंदाजांनी जेवढं कर्ज करून ठेवलंय ना फलंदाजांना ते परतफेड करताना त्रास होतोय. मात्र तो परतफेड मोठ्या फटक्याने करावा लागेल. एकेरी दुहेरीमध्ये काही फरक पडणार नाही. मोठे फटके आले पाहिजे. चांगला कनेक्शन है मात्र बॉल ट्रैवल कर यस 1 बाउंस बाउंड्री. और देखिए इस बार देखा जाए हमारे इस रायगढ़ के प्रीतम पाटिल सर कह रहे बड़े शॉट चाहिए और बंबई वाले उनका सुन रहे हैं. घाटा हो रहा रायगढ़ का लीजिए ठोक. यस विश्वनाथ मस्कर साहब फेमस है. फेमस बल्लेबाजी हो रही मैदान के अंदर. वाह ये देखिए विकेट कीपर गलती करे. नरजी पीछे हैं लेकिन सिंगल अंपायर मिलेगा. 22 के रूप में अतिरिक्त रनों के साथ स्कोर आ गई 40. अब अंकित जीतने के लिए रन चाहिए 51. अभी भी दिल्ली दूर है और बगैर नुकसान पे काम चल रहा है. विकेटें प्रीतम सर हाथ में है, लेकिन ये लेफ्ट हैंड गेंदबाज और ये फुल टॉस है. बाउंड्री है. ये मिड विकेट के बाद चौका आया है. ये प्रीतम सर ये हो रहा है गेंद एक डॉट जाती है उसके बाद चौका आता है. इसका मतलब दोनों साइड से काम अच्छा चल रहा है. मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण आता आपल्याला एक मोठी ओव्हर लागेल. जर आपल्याला मॅच जिंकायची असेल तर कमीत कमी एका ओव्हरमध्ये 25-26 धावा जरा ठोकून काढल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये खूप रंगतदार मॅच होणार. आणि त्याचा आता बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनने विचार केला पाहिजे. आता फलंदाजी करत असताना थोडंसं गिअर चेंज करावा लागेल. फर्स्ट सेकंड गिअरवर आता तुम्ही धावताय. आता मात्र टॉप गिअरची गरज आहे आणि तो टॉप गिअर टाकावा लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. बॉल कनेक्ट करावा लागेल प्रॉपर आणि मोठे फटके आले तर ही मॅच जिंकण्यामध्ये यशस्वी होईल कुठेतरी धारावी संघ. यस 9 गेंद में 28 रनों की पारी चले सुशांत नाइक की. एक दमदार सलामी बल्लेबाज योगदान दे रहे अपनी टीम के लिए और स्कोर हो चुका है धारावी का 44. अभी विकेट कोई गवाह नहीं है. और खत्मा का बेहतरीन प्रयोग हुकुम का एक्का गगनचुंबी छक्का सुपर डुपर सबसे ऊपर गेंद. और सम्मानीय परेश भाई साहब इनका आगमन उनका हार्दिक स्वागत. और परेश भाई साहब को हम जब जब देखते हैं ना तो धर्मवीर आनंदी के साहब की याद आती है. हाँ ये वो छवि उनकी हमें लगते हैं क्योंकि वो एक क्षण चित्र आता है. तो सम्मानीय परेश भाई पाटिल इनको हम विनती करते आइए मंच के ऊपर. तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट के ये परम भक्त है. स्कोर हो चुका है 50 पूरा हो चुका है धारावी का. बढ़िया स्कोर प्रीतम सर. परेशदादांचा विचार केला ना तर एक दिलदार व्यक्तिमत्व नेहमी मदत करणारा व्यक्तिमत्व कोणताही कार्य असेल त्यांच्यामध्ये मदत होते. मात्र हा मस्त एज लागलं आणि ज्या एजची गरज होती तो मात्र विकेट आता मिळतोय. आणि या विकेटच्या अंतरानंतर धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय ती म्हणजे 50. डीजे और देखिए डीजे पानी पानी चाहिए. इस पानी लेके जाइए. 12 प्रतिनिधि पानी लेके जाइए. 3 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके हैं 50 और जीतने के लिए 12 गेंदे शेष. और देखिए 14 मिनट में 3 ओवर खत्म हो चुके हैं तो आने वाली 12 गेंदे शेष. पानी लेके जाइए.
यस, दोनों टीम का 12वां प्रतिनिधि पानी लेके जाइए, क्योंकि शरीर के अंदर पानी चाहिए, बगैर पानी से काम नहीं चलता। हाँ, देखिए 3 ओवर खत्म हो चुके हैं और डीजे मास्टर को विनती है 3 ओवर खत्म होने के बाद जो गाना जो है ना साहब जी के ऊपर विश्वनाथ मस्कर साहब का, वो ज्यादा बजाओ, क्योंकि इलाका हमारा है, धमाका भी हमारा ठोक दीजिए। जयगाव देवी क्रिकेट संघ रायगड ठाण्यात फेमस और ये खूबसूरत शानदार, जयगाव देवी क्रिकेट संघ रायगड ठाण्यात फेमस और देखिए सुंदर सुमधुर गाना। और वहाँ देखिए सम्माननीय विश्वनाथ मस्कर साहब, संदीप पटेल साहब, नवनाथ जी, इनकी बातचीत चल रही है कि 12 बजने के बाद यहाँ मस्कर साहब का जन्मदिन आने वाला है, तो उसी तौर के ऊपर तैयारी चल रही है। लेकिन जो विकेट है ना पाटिल साहब, वो टाइम के ऊपर चला गया है, रात की सांस ली है इस बार देखा जाए बेलोली टीम ने। थोडंसं स्ट्रॅटेजी बिल्डअप करावं लागेल। 12 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज आहे। आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 20.5 रिक्वायर्ड रन रेट आहे आणि ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे। या ओव्हरमध्ये जर 23-24 धावसंख्या टोकून काढल्या तर मॅच मात्र रंगतदार होईल। पण बेलवली संघ कोणत्याही मूडमध्ये दिसत नाही अशा पद्धतीने मॅच देण्यासाठी, कारण गोलंदाजी चांगली होते, आत्तापर्यंत बांधून ठेवलाय। 18चं रिक्वायर्ड रन रेट होतं, ते आता 20.5चं झालेलं आहे, मात्र गोलंदाजी चांगली होते। काय म्हणाल? जो गेंदबाजी चल रही है वो लाजवाब चल रही है, लेकिन 12 में मेरे हिसाब से 41 विनोद इस बार देखा नए बल्लेबाज आए हुए हैं, लेकिन अंपायर क्या कहेंगे? अंपायर खड़े ही है और अंपायर की जोड़ी देखिए, एक लंबू जी है तो दूसरा टिम्बू जी है, मतलब एक हाइटेड है तो एक इस बार देखा नीचे एक स्टीव बकनर जैसा, एक डेविड शेफर्ड जैसा। ये ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया जरूर, लेकिन ऑन ड्राइव किया है, गेंद चली गई इस बार देखा लॉन्ग ऑन के क्षेत्र में, सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 51। आने वाले 11 में चाहिए 11, इस बार 10 में चाहिए 40, 10 में 40 चाहिए, लेकिन क्या होगा? ये उड़ाया, ये चली, ये देकर गई 6, क्या ठोका ये डीजे। एक सच्चे दुनिया के दोस्ती का राजा आदमी विश्वनाथ मस्कर साहब मौजूद है, और प्रीतम सर आपके साथ हम जुड़ चुके नहीं है, तो वो बड़ा मजा आ रहा है आपके अंग्रेजी सुन के। तो सन्मान्य दादा भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। तो मैं और मेरा दोस्त पत्नी पाटिल साहब बम्बई में गए थे, एक बम्बई वाले ने हमें अंग्रेजी में पूछा कि वेर गोइंग, हमें अंग्रेजी समझ नहीं आती थी, हमारे दोस्त ने कह दिया वन डेफिनेटली वन अंडरस्टैंड बट इन द क्राउड कर दिस इज सिमरा कट, वो खत्म हो गया यार। त्याची इंग्लिश संपून गेली असेल त्याच्याने, वो समझ गया जाना चाहिए वार। चांगले झाले, मात्र इथे 3 चेंडूंमध्ये चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाले। चौथा बॉल डॉट आलाय, आता 5वा चेंडू, मात्र 5वा चेंडू मोठा कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, एज लागली आणि मात्र विकेटचं पतन। आता मात्र कुठेतरी बॅकफुटला दिसतंय, ते म्हणजे धारावी टीम। यस डीजे और देखिए नाम में दम है, आदमी दिलदार है, नाम है विश्वनाथ हेलो। मस्कर साहब। तर काही सन्मान आपण इथे घेतोय तत्पूर्वी सामना सुरू होण्या अगोदर। तर मी विनंती करेन आमचे पडगे गावचे आदरणीय अशोक शेट भोईर आणि आत्ताच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव, आदरणीय आमचे परेशभाई पाटील साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे।
तर इथे अशोक भोईर यांचा आपण सन्मान घेतोय. त्याचबरोबर सुभाष ठाकूर, आमचे संतोष शेठ भोईर आणि आमचे लहू भोईर यांना विनंती करेन की आपण यावं. आमचे मोतीरामदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान मोतीरामदादांचं लाभलं आहे. याचबरोबर आमचे संतोष शेठ भोईर पडगे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. यस पाटिल सर, देखिए 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है धाराविक का 63. अब जीतने के लिए 6 बॉल में 28, साल 28. सुभाष ठाकूर ओके. तर विश्वनाथ शेठ मस्कर यांना विनंती करेन की आपण यावं. भाई आमचे सन्माननीय रवी शेठ या. विश्वनाथ शेठ सन्माननीय आमचे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, कारण रेग्युलर नंतर 40+ देखील जबरदस्त कार्य भाईंचं राहिलेलं आहे. असे आमचे सर्वांचे लाडके परेश भाई पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. तर नक्कीच पडगा आणि वामनचा असा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. रवी शेट्टी या. स्वरूप भोईर आणि नारिवलीचे आमचे आणि रमेश घोरपेकर इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. तर लहू भोईर यांचा सन्मान आपण इथे करतोय. या मोतीराम दादा घ्या सन्मान लहू शेठ. आणि आमचे सतीश पाटील उपतालुका प्रमुख सतीश पाटील या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. यस थांब एक मिनटं येऊ दे. सतीश पाटील यांचा सन्मान आपण उपतालुका प्रमुख शिवसेना यांचा सन्मान. यस ओके. तर थँक्यू. बोलूया आपण मॅचकडे. अभी देखिए थोड़ी सी यहाँ जो रनों की गति थी, जहाँ जो बल्ला चला था ना शुरू में, वो बल्ला ठंडा पड़ चुका है. अब लगभग देखा जाए बेलोली 40+ टीम, नरेश भाई इनकी टीम जो है ना, वो अभी जीत की पकड़ मजबूत करने जा रही है, क्योंकि आखिरी गेंदें बची हुई 3, 26 चाहिए अभी फटाका. लेकिन कैच लॉन्ग आपके ऊपर, थोड़ी सी ओवर पिच बॉल जरूर थी, लेकिन शॉट में दमखम नहीं है. आखिरी 2 गेंदें शेष. मैच में वैसी औपचारिकता बाकी है. पकड़ चक्कर पक्की हो चुकी है और जीत का डंका बेलोली टीम बजाने जा रहा है. डीजे अभी ये क्या टुक टुक से कुछ होने वाला नहीं है. वैसा तो मैच हाथ से निकल गया है धारावी टीम के, लेकिन टीम का टोटल स्कोर है 66. ये भी डॉट और इसी के साथ बड़ी जीत अर्जित की है. मेरे हिसाब से ये रन कितने रनों से मैच को जीता है? 24 रनों से बड़ी जीत अर्जित कर चुकी बेलोली टीम. परास्त कर दिया नई मुंबई धारावी टीम को. हटलक